हाय हॅलो नमस्कार. मराठी टेक या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी कोमल तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते. तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत आहात तर आत्ताच थांबा, कारण की जर विचार केला तर यूट्यूब चॅनल चालू होणारच नाही. आता यूट्यूब चॅनल चालू करताना मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात, खूप सारे असे जे निगेटिव्ह थॉट्स सुद्धा येतात की आपण जर यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आपल्या नातेवाईकांनी पाहिलं तर आपल्याला नाव ठेवतील, किंवा मग फ्रेंड सर्कलमध्ये जरी कोणी पाहिलं तर नाव ठेवतील, किंवा मग इतर सुद्धा आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं तर नाव ठेवतील. पण लोक हे नाव ठेवायलाच असतात, ते कधीच साथ देत नसतात. आता तुम्हाला कधी पैशांची अडचण आली किंवा मग तुम्हाला काही फॅमिली प्रॉब्लेम्स आले तर तुम्हाला नातेवाईकांना मदत करणार नाहीत आणि फ्रेंड सर्कल सुद्धा मदत करणार नाही. तुम्हाला मदत करणार आहे ते तुमचं यश. आता जर तुम्ही आत्ताच जर यूट्यूब चॅनल चालू नाही केलं तर मग ते मॉनिटाईज कधी होणार? तर यासाठी कोणाचाही विचार न करता तुम्ही आत्ताच चॅनल जे आहे मॉनिटाईज यूट्यूब चॅनल जे आहे चालू करून घ्या, म्हणजे लवकरात लवकर तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज होईल. आता तुम्ही असा विचार करत असाल की यूट्यूब चॅनल जरी चालू केलं तर आपण त्यावर काय आपलं कौशल्य दाखवू शकतो. तर कौशल्य दाखवण्यासाठी भरपूर प्रकार आहेत, पण महत्वाचं असं आहे की तुमच्यामध्ये कोणती कला आहे आणि कोणतं कौशल्य आहे हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमच्या मनातलं आणि तुमच्या डोक्यातलं कौशल्य बाहेर येईल तेव्हाच ते जे आहे कुठलाही जे आहे आपला संघर्ष सफल होईल. तर या ठिकाणी तुम्ही हवं तर छान छान असे रेसिपीज सुद्धा टाकू शकता, किंवा मग एखादं भक्तिमय चॅनल स्टार्ट करू शकता, किंवा मग स्किन केअर आहे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ शूट करून टाकू शकता. त्यानंतर आर्टचं जर तुम्हाला नॉलेज असेल आर्ट क्राफ्टचं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा मग एखादं टेकचं चॅनल सुद्धा तुम्ही चालू करू शकता. तर या ठिकाणी भरपूर असे चॅनल आहेत तुम्हाला चालू करण्यासाठी. हवं तर तुम्ही डेली ब्लॉग सुद्धा चालू करू शकता. पण महत्वाचं असं की आपण कोणत्या गोष्टीमध्ये परिपूर्ण आहोत आणि आपण कुठल्या थॉटमध्ये, किंवा मग कुठल्या एखाद्या सपोज तुम्हाला जर छान छान जेवण बनवता येत असेल तर तुम्ही रेसिपीचं सुद्धा चॅनल स्टार्ट करू शकता. मग विचार करायचा आत्ताच थांबवा आणि पटकन आपलं चॅनल जे आहे ओपन करून घ्या. म्हणजे आता जर तुम्ही चॅनल ओपन केलं तर 6 ते 7 महिन्यामध्ये, किंवा मग वर्षभरामध्ये, किंवा मग 2 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज करून घेऊ शकता. पण तुम्ही जर आत्ताच लोकांचा विचार करत राहिले तर चॅनल ओपन कधी करणार आणि ओपन केल्यावर चॅनल मॉनिटाईज कधी करणार? तर सुरू करा. तर लवकरात लवकर तुमचं चॅनल जे आहे तुम्ही ओपन करून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने चॅनल ओपन होतं. यूट्यूबमध्ये जाऊन तिथे तुमचा ईमेल टाका आणि तुम्हाला ईमेलवरती OTP येईल, तो यूट्यूबमध्ये OTP टाका, तुमचं चॅनल चालू होईल. आणि तुमचं चॅनल चालू केलं की तुम्ही यामध्ये जे आहे कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही कुठलेही व्हिडिओ जरी केले, स्किन केअर केले, किंवा डेली ब्लॉग केले, किंवा मग रेसिपीज जे आहे रेसिपीज सुद्धा चालू केल्या, तर फक्त यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा. आणि तुम्हाला 0 पासून स्टार्ट करायचं आहे. आता कोणीही असेल ते 0 पासून स्टार्ट करतं, पण दिवसेंदिवस जे आहे आपणच आपल्या गोष्टी शिकत असतो. कारण आपल्याकडून एखादी चूक झाली ते इतरांनी समजून सांगण्यापेक्षा आपण शिकलेलं कधीही योग्य. त्यासाठी तुम्ही आजच चॅनल जे आहे ओपन करून घ्या आणि लोकांचा अजिबात विचार करू नका. कारण लोक हे नाव ठेवायला असतात आणि हसायला असतात. जे हसतील त्याचे दात दिसतील, आता आपण असं म्हणूया. आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ओपन करू घ्या, म्हणजे ओपन केल्यावर चॅनल लवकरात लवकर तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होईल. आता चॅनल कशा प्रकारे मॉनिटाईज करायचं याचा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला नंतर तुमच्यासोबत शेअर करेन. पण कोणी चॅनल जे आहे ओपन केलेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया नेक्स्ट असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, एक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत